नमस्कार, मी संयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत। 27 नोव्हेंबर 2025 कर्नाटकाच्या मतचोरी प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय। एका अमेरिकन वेबसाईटवरून ओटीपी खरेदी करण्यात आले आणि कर्नाटकात बंगालमधील एका तरुणाद्वारे 5994 मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्नात ते वापरले गेले। हे सर्व कसं घडलं जाणून घेऊया। खऱ्या क्रमांकाचे बनावट सिम कार्ड प्रत्येकी ओटीपी 700 रुपयांना विकला गेला आणि मतदार यादीतून नावे वगळण्याचा प्रयत्न करण्यात आला। मतचोरीचा हा हायटेक खेळ आता उघड झालाय। या तंत्राचा वापर करून अमेरिकेतून ओटीपी चोरी करण्यात आले, ते बंगालमध्ये विकले गेले। कलबुर्गीमध्ये 6000 मते काढून टाकण्याचाही प्रयत्न झाला। कर्नाटकातील विशेष तपास पथकानं SITनं संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणात 2022-23 मध्ये कर्नाटकाच्या अलांद विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतून 5994 मतदारांना बेकायदेशीरपणे काढून टाकण्यात आलं। विशेष तपास पथकानं म्हणजेच SITनं याचा खळबळजनक प्रकरणात धक्कादायक खुलासे केले। या संपूर्ण कटाचं केंद्रबिंदू अमेरिका स्थित वेबसाईट SMS अलर्ट आहे। व्हर्च्युअल सिम खऱ्या भारतीय मोबाईल नंबरच्या डुप्लिकेट प्रती तयार करतात। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मतदारांच्या क्रमांकावर जेव्हा ओटीपी पाठवला जातो तेव्हा तोच ओटीपी खऱ्या फोनवर आणि SMS अलर्टच्या व्हर्च्युअल सिमवर येतो। निवडणूक आयोगाचा ओटीपी अचानक का दिसतो हे मूळ फोन मालकालाही समजत नाही, कारण त्यांनी स्वतःही काही नोंदणीकृत केलेली नसते। दुसरीकडे हे OTP द्वारे कलबुर्गी डेटा सेंटरला रिअल टाइम मध्ये पाठवले गेले। त्यानंतर डेटा सेंटर मधून हजारो बनावट अर्ज सादर करण्यात आले। त्यामध्ये विशिष्ट मतदारांची नावं काढून टाकण्याची विनंती करण्यात आली होती। प्रत्येकी ओटीपीची किंमत ही 700 रुपये होती। हेच SITला आढळून आलं की कलबुर्गी डेटा सेंटरच्या ऑपरेटर्सला प्रत्येक ओटीपी साठी 700 रुपये आणि ओटीपी बाजाराला ते ट्रान्सफर केले गेले होते। बंगालमधील बापी अद्या हे पैसे त्याच्या बँक खात्यात मिळवायचा, नंतर उर्वरित पैसे त्याच्या क्रिप्टोकरन्सी मधील वॉलेटमध्ये SMS अलर्टला तो द्यायचा। 13 नोव्हेंबर रोजी विशेष तपास पथकानं पश्चिम बंगालमधील नांदिया जिल्ह्यातील गुगरागच्ची हंसखली भागातून 27 वर्षीय बापी अद्याला अटक करण्यात आली। या प्रकरणात तो पहिला अटक होता। पूर्वी मोबाईल दुरुस्तीचं दुकान चालवणारा बापी सतत ऑनलाईन असायचा। SMS अलर्ट तो शोधत असायचा। कमिशनच्या आमिषानं त्यानं भारतात त्याचा इंटरफेस तयार करून घेतला। OTPbazaar.com नावाची वेबसाईट सुरू केली। तथापि बुधवारी SIT कोठडीत 14 दिवस पूर्ण केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले। राहुल गांधींनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला। सप्टेंबर 2025 मध्ये काँग्रेस नेते गांधी यांनी आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर मतदानात हेराफेरी झाल्याचा आरोप करत पत्रकार परिषदही घेतली होती। त्यानंतर फक्त 2 दिवसांनी कर्नाटक सरकारनं SITची स्थापना केली। त्यापूर्वी कलबुर्गी पोलिसांच्या तपासात कोणतीही महत्त्वपूर्ण प्रगती झाली नव्हती। मात्र आता वोट चोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय।